हॅलो एव्हरीवन, वेलकम टू सॅम्स लर्निंग पॉईंट. सॅम्स लर्निंग पॉईंट या यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. आय होप तुम्ही सर्वजण छान असाल. डिअर स्टुडंट, आज आपण इयत्ता 7वी मराठी मीडियम आणि सेमी मीडियम विद्यार्थ्यांकरिता माय इंग्लिश बुक 7 टेक्स्ट बुकमधील पेज नंबर 17 1.4 जर्नी टू द वेस्ट वरील वॉर्मिंग अप खूप सोप्या भाषेमध्ये समजून घेत आहोत. तर चला तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण वॉर्मिंग अप समजून घेऊया. डिअर स्टुडंट, 1.4 जर्नी टू द वेस्ट म्हणजे पश्चिमेकडील प्रवास यावरील इंट्रोडक्शन पार्ट आणि वॉर्मिंग अप या लेसनचा आपण आता इथे बघत आहोत. मच ऑफ द वर्ड्स लिटरेचर हॅज बीन ट्रान्सलेटेड इनटू इंग्लिश. ह्या ओळीचा अर्थ असा होईल की जगातील बहुतेक साहित्य हे इंग्लिशमध्ये ट्रान्सलेट झालेले आहे. लिटरेचर या शब्दाचा अर्थ इथे साहित्य होईल. विद्यार्थी मित्रांनो, इंग्लिश ही लँग्वेज जागतिक लँग्वेज आहे, त्यामुळे बरेचसे असे साहित्य इंग्रजीमध्ये ट्रान्सलेट झालेले आहे. नेक्स्ट लाईन समजून घेऊया. वी लर्न अबाउट अन एपिक नोवेल विथ द टायटल जर्नी टू द वेस्ट अँड इट्स मोस्ट पॉप्युलर कॅरेक्टर सन वुकॉंग और मंकी किंग. दिस नॉवेल इज अ क्लासिक ऑफ चायनीज लिटरेचर. डिअर स्टुडंट, आपण इथे शिकत आहोत एपिक नोवेल समजून घेत आहोत. एपिक या शब्दाचा अर्थ असं होईल अ लॉंग पोएम दॅट टेल्स अ स्टोरी ऑफ अ हिरो. असे एक लॉंग पोएम असते, मोठी कविता असते जिथं त्या हिरोविषयी स्टोरी सांगितली असते. मग यालाच आपण एपिक नोवेल्स म्हणतो. भारतामध्ये सुप्रसिद्ध एपिक नोवेल गीत रामायण ग. दि. माडगूळकरांनी लिहिलं होतं आणि काही वर्ष आधी रेडिओवर त्याचं क्रमशः वाचन होत होतं. एपिक नोवेल तुम्हाला समजलं असेल तर एपिक म्हणजे काव्यात्मक निबंध असं आपण म्हणू शकतोय. तर हे काव्यात्मक जे निबंध आहे त्याचं कथानक आहे, त्याचे टायटल शीर्षक आहे द जर्नी टू द वेस्ट. हे खूप पॉप्युलर कॅरेक्टर आहे. त्यामध्ये सन वुकॉंग आणि मंकी किंग याच्याविषयी आपण इथे समजून घेत आहोत. दिस नोवेल इज अ क्लासिक ऑफ चायनीज लिटरेचर. म्हणजे चायनीज लिटरेचरचं हे उत्कृष्ट उदाहरण आहे. क्लासिक या शब्दाचा अर्थ इथं असं होईल उत्कृष्ट उदाहरण. नेक्स्ट लाईन. इट वॉज रिटन इन द 16th century बाय वू चेंगेन. ही जी कादंबरी आहे 16व्या शतकामध्ये वू चिंगेन यांनी लिहिलेली आहे. डज द पॅसेज रिमाइंड यू ऑफ फ्यू थिंग्स यू रीड इन युअर हिस्ट्री टेक्स्ट बुक लास्ट इयर. म्हणजे बघा, गेल्या वर्षी इतिहासाच्या पुस्तकामधील काही गोष्टीचे आठवण करून हा पॅरेग्राफ, हा पॅसेज तुम्हाला देतो का? आठवण करून काही गोष्टी तुम्हाला आठवतात का? असं ह्या पॅरेग्राफमध्ये सांगितलेलं आहे. आता आपण इंट्रोडक्शन पार्ट पाहिला. आपण यावरील आता वॉर्मिंग अप बघूया. क्वेश्चन नंबर फर्स्ट. हाऊ डू पीपल फाइंड देअर वे थ्रू डेझर्ट्स, फॉरेस्ट्स, माउंटन्स, ओशन्स etc. टुडे? How did they do it in the past? Discuss. आता सध्याला लोक वाळवंटातून, जंगलामधून, डोंगरामधून, समुद्रामधून कशा पद्धतीनं मार्ग काढतात किंवा कशा पद्धतीनं प्रवास करतात, त्याचबरोबर आधी लोक कसा प्रवास करायचे जंगलामधून, वाळवंटातून, डोंगरातून आणि समुद्रातून, याच्याविषयी इथे चर्चा करायची आहे.
याचं इझी आन्सर इथे बघूया. नाव इन मॉडर्न लाईफ ट्रॅव्हलिंग हॅज बिकम व्हेरी कम्फर्टेबल. आता हे आधुनिक जीवनामध्ये सध्या प्रवास करणं खूप सोपस्कर आणि आरामदायक झालेलं आहे. फॉर ट्रॅव्हलिंग नाव वी यूज ट्रेन, बस, एअरप्लेन, कार, हेलिकॉप्टर्स, बाईक, शिप etc. आता प्रवास करण्यासाठी आपण ट्रेन, बस, एरोप्लेन, कार, हेलिकॉप्टर, बाईक आणि जहाज याचा वापर करतो. अँड वी कॅन इझिली फाइंड द रोड थ्रू कम्प्युटर, थ्रू इंटरनेट मॅप. किती अवघड असणारा रस्ता, भले तो समुद्रातून जात असेल, भले तो डोंगरातून जात असेल, भले तो वाळवंटातून जात असेल, जंगलातून जात असेल, तरी पण आपण कम्प्युटर आणि मॅपच्या साहित्यानं तो रस्ता सहज आपण शोधू शकतो आणि सहज आज आपण प्रवास करू शकतो या सर्व माध्यमाच्या माध्यमातून. इन पास्ट इट वॉज व्हेरी डिफिकल्ट फाइंड पीपल देअर वे अँड मोस्ट ऑफ टाइम पीपल ट्रॅव्हल्ड बाय फूट. सम पीपल ट्रॅव्हल ऑन हॉर्सबॅक. म्हणजे पूर्वी आधी लोकांना प्रवास करणं खूप अवघड होतं. बहुतांशी लोक प्रवास पायीच करत होते. काही लोक घोड्यावर स्वार होऊन प्रवास करत होते. सम पीपल इवन ट्रॅव्हल्ड बाय बोट. काही लोक थोडेसे बोटनं प्रवास करत होते. ॲट नाईट इवन बाय मूनलाईट अँड स्टार. आणि रात्री चंद्रप्रकाश आणि चांदण्याच्या प्रकाशामध्ये प्रवास करत होते. इन डिफिकल्ट प्लेसेस वेअर देअर वॉज नो रोड ऑर नो डिरेक्शन. अवघड जागी जुन्या लोकांना मॅग्नेटिक कंपासचा वापर करून दिशा समजून घ्याव्या लागत होत्या. इन शॉर्ट, थोडक्यात काय, ट्रॅव्हलिंग वॉज डिफिकल्ट अर्लियर. म्हणजे आधी प्रवास करणं खूप कठीण होतं, अवघड होतं. नंबर 2, रीड द फॉलोइंग स्टेटमेंट अँड से वेदर इच वन इज हिस्टॉरिकल ऑर फिक्शनल. खालील विधाने वाचा आणि सांगा की हे विधाने ऐतिहासिक आहेत किंवा काल्पनिक आहेत. ऐतिहासिक किंवा काल्पनिक आहेत ते इथे आपल्याला सांगायचं आहे. हिस्टॉरिकल मीन्स बेस्ड ऑन हिस्ट्री, इतिहासावर आधारित असणाऱ्या कथा. फिक्शनल्स मीन्स नॉट रियल, बिलॉंगिंग टू ॲन इमेजनरी स्टोरी. ज्या कथा ओरिजिनल नाही, काल्पनिक गोष्टीवर आधारित असणाऱ्या कथा. फिक्शनल म्हणजे काल्पनिक. प्रश्न असा आहे, इंडियन मर्चंट्स यूज टू ट्रॅव्हल अक्रॉस द सी मेनी सेंचुरी एगो. भारतीय व्यापारी समुद्राचा प्रवासासाठी वापर करत होते. तर हे हिस्टॉरिकल आहे, काल्पनिक नाही. आपण इतिहासामध्ये वाचलेलं आहे, बरेच पुस्तकामध्ये आणि इतिहासाच्या पुस्तकामध्ये आपल्याला तिच्या नोंदी सापडतात, म्हणून हे हिस्टॉरिकल आहे. क्वेश्चन, सिंदबाद द सेलर कंप्लीटेड 7 voyages. सेलर म्हणजे खलाशी किंवा नाविक. वायजेसेस म्हणजे जलप्रवास करणारा, जलप्रवासी. याचं उत्तर असेल फिक्शनल. नेक्स्ट क्वेश्चन, नील आर्मस्ट्रॉंग लँडेड ऑन द मून इन द 20th century. याचा आन्सर हिस्टॉरिकल. नेक्स्ट क्वेश्चन्स इथे बघूया आपण. अल्लादीन कुड फ्लाय ऑन हिज मॅजिक कार्पेट. अल्लादीन त्याच्या जादुई चटेवरून उडत होता. तर हे फिक्शनल आहे. अलेक्झांडर द ग्रेट कॉन्कर्ड अ नंबर ऑफ कंट्रीज बिफोर ही केम टू इंडिया. इंडियामध्ये येण्याच्या पूर्वी अलेक्झांडर ग्रेटनं अनेक देश जिंकला होता. तर कॉन्कर्ड या शब्दाचा इथे अर्थ होईल जिंकणे किंवा जिंकला. याचा आन्सर असेल हिस्टॉरिकल. नेक्स्ट क्वेश्चन, गुलिवर मीट व्हेरी टेनी पीपल इन लिलीपूट अँड जायंट्स इन द कंट्री ऑफ ब्रॉबडिंग नँग. हे बघा,
टीनी पीपल म्हणजे लहान किंवा बुटके लोक, आणि जायंट्स म्हणजे राक्षस, आणि ब्रॉबडिंग म्हणजे गुलीवरने भेट दिलेले काल्पनिक देश. एक काल्पनिक स्टोरी आहे, त्या स्टोरीमधील हा देश आहे. विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न तुम्हाला समजला आहे? आणि हो, अगदी बरोबर, याचं उत्तर फिक्शनलच येईल. बघा, प्रश्न असा आहे, देअर्स अ मॅन इन द मून हू वॉचेस व्हॉट्स गोइंग ऑन द अर्थ. या प्रश्नाचा अर्थ असा होईल, चंद्रावर एक माणूस आहे, पृथ्वीवर काय चाललंय तो चंद्रावरून पाहत आहे. याचा आन्सर फिक्शनल असंच आत्ता लिहावं लागेल, कारण आत्ता चंद्रावर माणूस जाऊन आलेला आहे किंवा येतोही, परंतु कोणताही व्यक्ती आत्ता सध्या तरी चंद्रावरून पृथ्वीकडे नजर ठेवत नाहीये. नेक्स्ट क्वेश्चन आहे, एम्पेयर अशोकास एम्पायर स्ट्रेच्ड फ्रॉम द मॉडर्न डे अफगाणिस्तान टू बांगलादेश. एम्पेयर म्हणजे सम्राट आणि एम्पायर म्हणजे साम्राज्य. तर या प्रश्नाचा अर्थ अशा पद्धतीने होईल, अशोक सम्राटचं त्या काळामध्ये जे साम्राज्य पसरलं होतं ते आत्ताच्या अफगाणिस्तानपासून बांगलादेशापर्यंत. याचा आन्सर हिस्टॉरिकल असा असेल. डिअर स्टुडंट, आज आपण जर्नी टू द वेस्ट यावरील इंट्रोडक्शन पार्ट आणि वॉर्मिंग अप समजून घेतलेलं आहे. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण हा पार्ट समजून घेणार आहोत खूप सोप्या भाषेमध्ये. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर आजच सबस्क्राईब करा. बेल आयकॉनला प्रेस करा, म्हणजे दररोजच्या दररोज तुम्हाला नोटिफिकेशन येत राहतील. आणि तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये या चॅनलला शेअर करा. टेक केअर. धन्यवाद. थँक्यू.